शेतातील गावरान भेंडीच्या भाजीची चव काही वेगळीच असते. तर मम्मीने आज शेतातील गावरान भेंडी पाठवलेली होती. मग म्हटलं चला बनवूयात भेंडीची भाजी. त्यासाठी भेंडी छान प्रकारे स्वच्छ करून घेतली, त्यानंतर त्याचे छोटे छोटेसे काप करून घेतले आणि चला मग आता भेंडीला फोडणी देऊया. त्यासाठी कढई घेतली, त्यामध्ये तेल तापवलं. तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये टाकलं मोहरी, जिरं आणि लसणाची पेस्ट. छान प्रकारे लसूण झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि आपण जी भेंडी कापून ठेवली ते त्यामध्ये टाकून द्यायचं. भेंडी छान अशी परतवून घ्यायची आणि त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आणि आता ही भेंडीची भाजी जी आहे ते आपल्याला शिजू द्यायची आहे. आणि एक लक्षात ठेवायचं की भेंडीच्या भाजीवर कधीही झाकण ठेवायचं नाही. आपण तसंच भेंडीची भाजी शिजू द्यायची असते, कारण आपण जर झाकण ठेवलं तर ते जास्त चिकट होत असते. आणि एक गोष्ट अजून की यामध्ये तिखट आहे तेही सर्वात शेवटी टाकायचं, कारण आपण जेव्हा भेंडीची भाजी शिजवतो ना तिखट आधीच टाकून दिलं तर भेंडी शिजताना ठसका येत असतो. चला तर भेंडी थोडीफार शिजल्यानंतर त्यामध्ये तिखट टाकलं आणि 2-1 मिनिटं त्याला होऊ दिलं. चला आपली भेंडीची भाजी तयार आहे. सोबतच छान असं फोडणीचं ताकही बनवलं. चला तर मग बाय बाय.